गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र पसरून वाहू लागला आहे आणि या उत्साहात भर घालण्यासाठी अमरावतीचा प्रसिद्ध इरविन चौक सज्ज झाला आहे। विदर्भाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। या मंडळाच्या भव्य तयारीबद्दल आणि उत्सवातील विशेष कार्यक्रमांबद्दल जाणून घेऊया। अमरावती शहरातील इरविन चौक येथील न्यू आझाद गणेशोत्सव मंडळ आपल्या भव्यतेसाठी आणि सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे। माजी नगरसेवक आणि मंडळाचे अध्यक्ष दिनेश बुग यांच्या नेतृत्वात यावर्षीही उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे। हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रमच नव्हे तर विविध सामाजिक उपक्रमांचे केंद्र बनला आहे। यावर्षी विदर्भाच्या राजाचे आगमन 27 तारखेला होणार आहे। मंडळाने यंदा एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे। गणेश उत्सवाच्या 9 दिवसांच्या कालावधीत इथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। दरवर्षी प्रमाणे हे मंडळ 15 दिवस 10 दिवस गणेशोत्सवाच्या कार्यरत राहत नसून 12 महिने कार्यरत राहते। यंदा दरवर्षीप्रमाणे विदर्भाचा राजा हा एका राजमहालात विराजमान होणार आहे आणि प्रेक्षणीय असं वातावरण, लोकांना बसण्याची अतिशय सन्मानजनक व्यवस्था या ठिकाणी आम्ही करत आलो आहे। लोकांना आपल्या घरात आल्यासारखा या ठिकाणी भाग होईल, त्यांना कुठल्याही प्रकारची रोकटोक या ठिकाणी आम्ही करत नाही आणि आपल्या विदर्भाचा राजा हा आपल्या राजेशाही थाटामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे। दिनांक 11 सप्टेंबर रोजी राजाच्या विसर्जनाची भव्य मिरवणूक या ठिकाणाहूनच काढण्यात येणार आहे आणि ती विसर्जनाची मिरवणूक निश्चितपणे भारतभर प्रसिद्ध आहे। सर्व लोकांनी शिस्तीत आणि मस्तीत या गणेशोत्सवात सहभाग घ्यावा एवढंच आवाहन मी करतो। हा सामाजिक उपक्रम समाजासाठी एक प्रेरणा ठरणार आहे। इरविन चौकचा हा राजा केवळ मिरवणुकीसाठी नव्हे तर त्याच्या भव्य विसर्जन सोहळ्यासाठीही ओळखला जातोय। या वर्षीही दरवर्षीप्रमाणे आम्ही गणेशोत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा करणार आहोत। येणाऱ्या 27 तारखेला दुपारी गणेश मंगलमूर्तीची स्थापना करून आणि संध्याकाळ त्या शक्यतो 27 तारखेला संध्याकाळपर्यंत आमचं पूर्ण डेकोरेशन तयार होऊन जाईल आणि त्यानंतर गणेश पर्वाला सुरुवात होईल। आणि आमचं वैशिष्ट्य आहे विसर्जनाची मिरवणूक। त्यासाठीही दरवर्षीप्रमाणे आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर तयारी करणार आहोत आणि 10 दिवस बाप्पाची सगळेजण भक्तीनं इथं आम्ही पूर्ण पूजापाठ करणार आहोत आणि डिसिप्लिन आणि भाविक भक्तांसाठी पूर्ण सोयीस्कर व्यवस्था आम्ही इथे करणार आहोत। इथं त्यांच्यासाठी थंड्या पाण्याची, चहाची आणि बसण्याची पूर्ण व्यवस्था होते। हा गणेशोत्सव आणि हा गणपती हा देखावा नसून 24 तास आणि 12 महिने आम्ही इथं समाजसेवा करतो आहे। दिनेश भाऊच्या माध्यमातून न्यू आझाद गणेशोत्सव मंडळ आणि दिनेश भाऊ मित्र परिवारातर्फे आम्ही 12 महिने इथं येणाऱ्या कोणत्याही पेशंटचा असो किंवा गरजूचा असो निवाराची व्यवस्था केलेली आहे। इथं झोपायला इरविनचे जे पेशंटचे नातेवाईक आहे त्यांना जागा नाही आहे म्हणून इथं आम्ही ते उपलब्ध करून देतो। लॉकरची व्यवस्था आहे, शौचालयाची व्यवस्था आहे, कमी दरात स्वादिष्ट आणि रुचकर जेवण याचीही व्यवस्था आम्ही केलेली आहे। सुरक्षेच्या दृष्टीने पूर्ण CCTV कॅमेरे आम्ही इथे दरवर्षी लावतो। त्यानंतर दुसऱ्या मंडळांनी हे प्रथा सुरू केली आहे। आमचा इरविन चौकापासून तर खापर्डे बगीचापर्यंत पूर्ण मंडळ आणि हे प्रिमायसेस पूर्ण CCTV अंडर कव्हर असते आणि चप्पल स्टँडची व्यवस्था केली जाते। नंतर आम्ही पूर्ण आरती, पूर्ण संगीतमय आरती आम्ही सकाळची आणि संध्याकाळची इथं होते। सकाळी 5 वाजतापासून इथं भक्तांचं येणं सुरू असते दर्शनासाठी, कारण की आजूबाजूला इरविन दवाखाना, कोर्ट कचेरी, बसस्टँड आणि मुख्य जे सरकारी ऑफिसेस आहेत ते सगळे या रस्त्यावर असल्यामुळे सगळे लोक सकाळी 5 वाजतापासून इथं येऊन दर्शनाचा लाभ घेतात आणि इथं बसतात निवांतपणे। आणि एक मात्र म्हणजे असं कारण असं आहे की इथचा जो वातावरण असते तो एकदम भक्तिभाव आणि मंदिरामध्ये जसं आपण जातो मुख्य तीर्थस्थानावर दर्शन करून आपण तिथं जाऊन आपलं मनाची जे इच्छा असते ते देवासमोर ठेवतो आणि देव ते इच्छा पूर्ण करते, मनोकामना। तसंच इथं वातावरण झालेलं आहे आणि तसंच लोक इथं दरवर्षी वाढत आहे, येणारेही वाढत आहे आणि आमचं मंडळमध्ये मेंबर बनण्यासाठी लोक खूप उत्सुक असतात, पण आम्ही सगळं छाटून सगळं हे करून आम्ही त्यांना इथं मेंबर करून घेतात।
यावर्षी 11 सप्टेंबर रोजी विदर्भाच्या राजाची विसर्जन शोभायात्रा निघणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष दिनेश बुब यांनी सिटी न्यूजला दिली आहे. मंडळाच्या या प्रयत्नांमुळे गणेशोत्सव खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी उत्सव बनला आहे. विदर्भाचा राजा म्हटल्यानंतर जो राजा आहे तो राजमहालावर बसते आहे. तर आम्ही इकडे एक मोठा काल्पनिक राजमहल तयार करत आहोत पब्लिकसाठी आणि देखावा एक मोठा राजमहल तर यावेळी आम्ही मोठा एक काल्पनिक राजमहल देखावा तयार करत आहोत आणि ते सगळं हा अजमेरा डेकोरेशन अमरावती हे तयार करीत आहे. अजून काही सामाजिक उपक्रम येथे राबविण्यात आला? इकडे आम्ही रक्तदानचा भव्य प्रोग्राम घेतो आहे, रक्तदान करतो आहे आणि काही सामाजिक काय हॉस्पिटल जवळ असल्यानंतर त्यांना काही प्राधान्य पाहिजे ते देतो आहे. कसं काय सर्वांचं लक्ष असते की मोठ्या उत्साहात विदर्भांच्या राजाची एक विसर्जनची शोभायात्रा निघते, मिरवणूक निघते. हां, विसर्जनची मिरवणूक शोभायात्रा मी यावेळी 11 सप्टेंबरला निघणार आहे दुपारी 2 वाजता आणि त्याची भव्य तयारी चालू आहे. सगळं विदर्भातून लोक येते इकडं बघायला आणि त्याची मोठी तयारी चालू आहे. यावेळी काही आम्ही नवीन देऊ पब्लिकसाठी. अशा प्रकारे न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाने केवळ भक्तिभावानेच नव्हे तर सामाजिक जबाबदारीच्या भावनेनेही गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यांच्या या उपक्रमातून इतरांनाही प्रेरणा मिळेल अशी आशा आहे. विदर्भाच्या राजाच्या आगमनाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.